काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी एमआयएम मध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. अशोकराव चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचा आहे असं वक्तव्य करत आमदार चिखलीकर यांनी टीका केली होती. अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही. देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है. ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत, ही शोकांतिकाच आहे. त्यानंतर आता खासदार अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांना जोरदार प्रत्युत्तर दिले. एमआयएमचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही, त्यांना माणसं मिळत नाहीत हे दुर्दैव असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. यावेळी अशोक चव्हाण नेमकं काय म्हणालेत पहा. तुमचे मित्र राष्ट्रवादीचे ते असं म्हणत आहेत की अशोक चव्हाण यांना भाजप हिरवी करायचे, एमआयएमचे पक्षप्रवेश घडवून आणते असं. एमआयएमचा माझा काही संबंध नाही. त्यांना प्रचाराला कुठला मुद्दा शिल्लक नाहीये आणि त्यांच्यात जर ताकद असती ते थांबवा तिकडे. हे सगळं ओपन टेरिटरी आहे. आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं, पक्षात माणसं घेता येतात, त्यांनी जावा प्रयत्न करावे. आमचा एमआयएमचा काडीचाही संबंध नाही. आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत. त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. त्यांना माणसं मिळत नाही ते त्याचं दुर्दैव. ते आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आहे. आमची कुठलीच मागणी नाही. भाजपकडे राष्ट्रवादीची कुठली मागणी नाही. चर्चा असे काय काही अंतर्गत गोष्टी मला बाहेर सांगता येत नाही. त्यांची चर्चा आमची सुरू आहे. डीपी सावंत आणि ते अमर राजूरकर, चैतन्य बाबू देशमुख जाऊन आले. 2-3 वेळा चर्चा झाल्या. त्याची उत्तराची प्रतीक्षा आहे. आम्ही तयार ठेवलेलीच आहे. तयारी करावीच लागेल ना. उमेदवारी शक्ती प्रदर्शनी करण्यात आलेलं आहे. हा पेच कसं सोडवणार आहे तुम्ही? बरेच काही पेच नाहीये. हे सगळे मला व्यक्तिगत चाहणारा वर्ग मोठा आहे, पक्षाला मानणारा वर्ग मोठा आहे. सर्वांच्या भावना समजून घेणे माझं काम आहे. कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर जनभावना समजण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचा हा प्रयत्न माझा आहे. युतीसाठी आमचे सहकारी जाऊन भेटले आहेत. शिवसेनेच्या लोकांना चर्चा काही झालेली आहे. त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. प्रस्ताव वगैरे आलाय का? शिवसेनेशी चर्चा करण्याकरता डीपी सावंत, अमर राजूरकर, चैतन्य बापू हे सगळे प्रयत्न आहेत चर्चेमध्ये. त्यांच्याकडून द्यायचं काय चर्चा, डायरेक्ट चर्चा प्रस्ताव द्यायचा विषय कुठे आहे? डायरेक्ट चर्चा सुरू आहे. त्यामुळे जी चर्चा होईल त्यातून जे निष्कर्ष निघेल त्यामुळे आपण त्यांचं उत्तर काय प्रतीक्षा करतो.